स्वागतम सुस्वागतम श्री गणेशोत्सव 2025 कदम परिवारातर्फे उपस्थित सर्व श्री गणेश भक्तांचे हार्दिक स्वागत आहे। दरवर्षीप्रमाणे यंदाही आम्ही आपल्या समोर सहर्ष सादर करीत आहोत हलता देखावा। मोबाईलच्या जाळ्यात अडकलेली आजची पिढी। पूर्वी एका व्यक्तीची लोक खूप आतुरतेने वाट बघायचे आणि ती व्यक्ती म्हणजे पोस्टमॅन। हे किसन, तुझ्या पोराचं पत्र आलंय मुंबईवरून। काय? हा माझ्या मोहनचं पत्र आलंय। हा लवकर उघड आणि वाचून दाखव। 2 महिने झालं त्याच्या पत्राची वाट बघतोय। अरे काय म्हणतोय तू? कसं आहे? मुलं कशी आहेत? अरे पटकन वाचून दाखव रे बाबा। हो वाचतो बसा इथे। पूर्वी बाळाला झोप येत नसली की आई त्याला मांडीवर घ्यायची आणि निंबोणीच्या झाडा मागे चंद्र झोपला ग बाई, आज माझ्या पाडसाला झोप का ग येत नाही। आणि आता बाळ रडायला लागलं तर त्याची आई सॉरी त्याची आजच्या मोबाईल युगातली मम्मी काय करते आता तुम्हीच बघा। अरे काय झालं, कशाला रडतोयस? मला काम आहे ऑफिसचं भरपूर, थांब ना थोडा वेळ। एक काम कर, हा घे मोबाईल आणि हा तुझा व्हिडिओ आहे ना बघत बस। आणि आता अजिबात रडू नको प्लीज, मला काम करू दे। पाटलांचा बैल गाडा गाडा त्या घाटात गेला हे राडा, पाटलांचा बैल गाडा गाडा त्या घाटात गेला हे राडा। बघा मोबाईल हातात येतात बाळ कसं शांत होऊन गौतमी पाटीलचे व्हिडिओ एकटक बघतोय। तर अशी घडत आहे आपली आत्ताची पिढी। तुम्ही सुद्धा हेच करता का? आणि जर करत असाल तर एकदा हा विचार नक्की करा की आईच्या कुशीत शिरून शांत होणारे बाळ आता मोबाईल मध्ये शिरून शांत होऊ लागले आहे। आता लहान मुलांना जेवताना आणि झोपताना आई नाही तर मोबाईल जवळ लागतो, म्हणजे हळूहळू आईची जागा आता मोबाईल घेऊ लागला आहे। मग ह्याला विज्ञानाचा विजय म्हणायचा की मातृत्वाची हार? पूर्वी सुट्टी असली की मुले आधी मैदान गाठायची, मग सायकलचे टायर घेऊन त्यांची शर्यत लागायची। मी तुम्हाला सर्वांना हरवणार। तर कोणी पतंग उडवायचे। दादा आपला पतंग उंच उडला पाहिजे, अगदी ढगात। हो मस्त वारा आलाय, तू सोड लवकर पतंग। सूरपारंबी, विटी दांडू, आबाधुबी, गोट्या, हुतुतू, लपाछपी, आंधळी कोशिंबीर असे खूप सारे खेळ त्यावेळी मुले खेळायची। पण तीच मैदाने आज मुलांची वाट बघत ओस पडलेली दिसतात, कारण मुलांनी आता मोबाईललाच आपले मैदान करून टाकले आहे। घे मार AK-47 घेऊन मार। फायरिंग कर पळाला बघ। लप तुझ्या मागे एक जण आहे। अरे बाग येतोय, मार गोळ्या मार झालेला। आईच्या गावात हा माझ्याच मागे लागलाय। अरे बाबा मरतो का काय मी? पळा। मोबाईलवर PUBG खेळणारा तुमचा मुलगा नकळतपणे हिंसक प्रवृत्तीकडे वळत आहे। हा विचार तुम्ही केलात का कधी? मोबाईल आल्यानंतर अजून एक गोष्ट घडली आणि ती म्हणजे लोक सहज खोटं बोलायला लागली। बाबू, अजून किती दिवस असं लपून छपून भेटायचं आपण? रोज ना मला घरच्यांशी खोटं बोलावं लागतंय। अगं माझी शोना, तुला काय वाटलं मी आईला सगळं खरं सांगून तुला भेटायला येतो? आईचा फोन। हॅलो, बोल गाई, काय झालं? अरे कुठे आहेस तू? वाजले किती? अगं आई, परीक्षा जवळ आली आहे म्हणून मी मंदिरात आलोय देवीच्या दर्शनाला। कुणाचं ग माझं पोर? देवीला माझा पण नमस्कार सांग हा, आणि देवी समोर थोडा वेळ शांत बसून राहा। शांत बसून कसं चालेल? काय? म्हणजे हो आई, तिच्या समोरच बसलोय कधीपासून। हो का? बरं मग ठेव, निघालास की मग मला फोन कर हा। ओके आई, बाय। अरे बापरे, पप्पांचा फोन आला। तू काही बोलू नकोस मध्ये। हॅलो बाबा, काय झालं? अगं बेटा, कुठे आहेस तू? अजून घरी आली नाहीस? तू निघाली नाहीस का अजून क्लासमधून?
अहो बाबा, तुम्हाला सांगितलं होतं ना, परीक्षा आहे म्हणून सर जरा एक्स्ट्रा लेक्चर घेत आहेत, त्याच लेक्चर मध्ये. अरे हो, विसरलोच होतो. चालू दे हा तुझा अभ्यास. असाच मन लावून अभ्यास कर आणि तुझ्या या बाबाचं नाव मोठं कर ग पोरी. चल मी ठेवतो हा फोन. पूर्वीची लोक फक्त गणपती आला की जागरण करायचे, पण जेव्हापासून हा मोबाईल आला तेव्हापासून लोकांची चादरीमधली जागरणं रोजच सुरू झाली. हॅलो शोना, अगं तुझा तो हिटलर बाप झोपला असेल तर ऑनलाईन ये पटकन. हा, आज सुद्धा कालच्या सारखं रात्रभर मस्त गप्पा मारूया. हो हो, बाय 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 बाय. चॅट करत, व्हिडिओ बघत, गाणी ऐकत, गेम खेळत आजची तरुण पिढी रात्रभर जागू लागली. आणि मग निद्रानाश, प्रेम प्रकरण, लव जिहाद यासारख्या विकृतीला बळी पडू लागली. त्यामुळे टीव्हीवर आई कुठे काय करते हे बघण्यापेक्षा मोबाईलवर रात्रभर आपली मुलं काय करतायत याकडे पालक म्हणून तुमचं लक्ष आहे का हो? तेव्हा चला आपल्या लाडक्या विघ्नहर्ता गणपती बाप्पाला साकडं घालूया की मोबाईलच्या या मोहजाळातून येणाऱ्या पुढच्या पिढीची सुटका होऊ दे, माणसातील हरवत चाललेला संवाद आणि माणुसकी परत येऊ दे आणि हे जग पुन्हा एकदा आनंदाने भरून जाऊ दे. बोला गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया.